नमस्कार मित्रांनो, आपण आतापर्यंत एक्सेल म्हणजे काय, त्याचा उपयोग आणि करिअर ग्रोथ बद्दल जाणून घेतलं. तर एक्सेल शिकायचं असेल तर सुरुवात कुठून करायची आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डाटा एंट्री आणि बेसिक फॉर्मॅटिंग हे शिकल्यावर तुमच्या टेबल्स नीट आणि प्रोफेशनल दिसतील. सर्वात आधी एक्सेलमध्ये प्रत्येक छोटी चौकट म्हणजे एक सेल असते. उदाहरणार्थ वरचं ए आणि बाजूचं 1 जिथं मिळतं त्याला सेल म्हणतात, म्हणजेच A1. या सेलमध्ये आपण टेक्स्ट लिहू शकतो. जसं नाव, नंबर टाकू शकतो, मार्क्स किंवा तारखा. रो म्हणजे आडवा भाग 1, 2, 3 आणि कॉलम म्हणजे उभा भाग A, B, C. नवीन रो घालायची असेल तर राईट क्लिक करायचं आणि इन्सर्ट रो असं निवडायचं. त्याचप्रमाणे कॉलम पण इन्सर्ट करता येतो. डिलीट करायचं असेल तर डिलीट सेल किंवा क्लिअर कंटेंट वापरू शकतो. डिलीट म्हणजे पूर्णपणे गायब होईल, पण क्लिअर म्हणजे फक्त आतली व्हॅल्यू काढली जाते. त्यानंतर आपलं टेबल आकर्षक कसं करायचं ते पाहणार आहोत आपण आता. आपण टेक्स्ट लिहिलं समजा काहीतरी आणि ते टेक्स्ट आपल्याला हायलाइट करायचं आहे, तर त्याला आपण बोल्ड, इटॅलिक असं वापरू शकतो आणि फॉन्ट साईज सुद्धा त्याची कमी जास्त करता येते. त्यानंतर हेडिंग वेगळी दिसण्यासाठी फॉन्ट कलर आणि सेल बॅकग्राऊंड कलर वापरायचा. फॉन्ट कलरने फक्त जे अक्षर आहेत आपली त्याचा कलर चेंज होतो आणि बॅकग्राऊंड कलरने पूर्ण मागचा कलर चेंज होतो. त्यानंतर टेबल आपला आहे तो नीट दिसावा त्यामुळे त्याला बॉर्डर द्यायच्या असतात. त्यानंतर डाटा आपण टेबलमध्ये काहीतरी समजा XYZ असा लिहिला आणि तो व्यवस्थित दिसावा म्हणून त्याला अलाइनमेंटमध्ये लेफ्ट, राईट आणि सेंटर अशा पद्धतीने देऊ शकतो आपण अलाइनमेंट. त्यानंतर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे सेलमध्ये आपण अलाइनमेंट दिलेले आहे त्यानुसार आपल्याला डाटा येतो व्यवस्थित. त्यानंतर सेलमध्ये जर मजकूर लांब असेल तर तो रॅप टेक्स्ट वापरायचा म्हणजे तो दुसऱ्या सेलमध्ये मजकूर जाणार नाही. आता जर हेडिंग एकत्र करायची असेल तर मर्ज सेल म्हणायचं, म्हणजे दोन वेगवेगळ्या सेलमधली हेडिंग एकत्र करायची तर त्याला मर्ज सेल असं म्हणायचं. यामुळे तुमचा डाटा केवळ एंटर केलेला नसेल तर स्मार्ट आणि रीडेबल दिसून येतो व्यवस्थित. आता आपण एक उदाहरण पाहूया. आपण विद्यार्थ्यांचं मार्कशीट तयार करूया. एक कॉलम घ्यायचा आहे. त्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांची आपण नावं लिहून घेऊया आता. अशा पद्धतीने एक कॉलम निवडायचा आणि त्या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांची सगळी नावं लिहून घ्यायची आहेत. स्टुडंट नेम म्हणायचं एका बाजूला आणि दुसरीकडे मार्क्स. आता इथे विद्यार्थ्यांची नावं लिहून घ्यायची एकाखाली एक. त्यानंतर दुसरा जो मार्क्सचा कॉलम आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स नोट डाऊन करायचे आहेत. आता त्याची जी हेडिंग आहे स्टुडंट नेम आणि मार्क ते बोल्ड करून घेऊया. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर देऊया त्याला. आता अलाइनमेंट आहे ती व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे एका बाजूला व्यवस्थित टेबल दिसून येतो. पहा आता एक साधं सिंपल मार्कशीटचा टेबल होता, पण तो किती आकर्षक आणि प्रोफेशनल दिसतोय या आपण केलेल्या बदलांमुळे. तर मित्रांनो, आज आपण डाटा एंट्री आणि फॉर्मॅटिंग बेसिक्स पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मध्ये फॉर्म्युलाज कसे वापरायचे ते शिकणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.